नमस्कार, मी विकास कुचेकर पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. आपल्याला मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या माध्यमातून आपण मानवी हक्क संरक्षण कायदा जनजागृती अभियान हे गेली अनेक दिवसापासून आपण राबवत आहोत आणि हे राबवत असताना आपण विविध कायदे समजून घेत आहोत आणि या कायद्याची प्रक्रिया खऱ्या अर्थानं आपल्याला जर खऱ्या अर्थानं हक्कांचा हकदार समाज घडवायचा असेल तर तोच समाज हक्कांचा हकदार होऊ शकतो जो कर्तव्यनिष्ठ असतो किंवा कर्तव्याने जागृत असू शकतो. असाच समाज हक्कांचा हकदार बनू शकतो. म्हणून आपण मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून आपण मानवी हक्कांची जी संकल्पना मांडत असताना प्रत्येक मानवी हक्कांचे कर्तव्य काय आहेत आणि या कर्तव्याची संकल्पना खऱ्या अर्थानं कायद्याला अभिप्रेत काय आहे हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून विविध कायद्याद्वारे जे मिळालेले हक्क आणि कर्तव्य आहेत हे आपण समजून सांगत आहोत आणि त्याची न्यायाची प्रक्रिया समजून घेत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला कायदेशीर तरतुदी न्यायाच्या काय आहेत, कायद्याची प्रक्रिया राबवत असताना कायदेशीर तरतुदी समजून घेत असताना अन्याय कशाला म्हणायचं, सामाजिक न्याय म्हणजे नेमकी भूमिका काय, सामाजिक न्यायाचं तत्व काय असतं आणि विविध समाजातल्या घडत असणाऱ्या गुन्हा आणि त्या गुन्ह्याची असणारी न्यायाची प्रक्रिया ही जर समजून घेतली तर मला असं वाटतं की समाजामध्ये आपण मानवी हक्क कार्यकर्ता किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजात आपले योगदान देत असताना समाजाचे घडलेल्या अन्य अत्याचारित पीडितांच्या न्यायासाठी आपली जी भूमिका आहे ही भूमिका खऱ्या अर्थानं समाजमुखरित्या आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मांडू शकू किंवा न्यायासाठी संघर्ष करू शकू. म्हणून हे कायदे मी आपल्याला आपल्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, समजून सांगण्याचा प्रयत्न मी आपल्याला या माध्यमातून करत आहे. हे करत असताना आज आपला जो आजचा विषय आहे तो आपला आजचा विषय आहे की अन्याय समजून घेतल्याशिवाय किंवा अन्याय समजून घेतल्याशिवाय आपल्याला न्यायासाठी संघर्ष करता येत नाही आणि म्हणूनच अन्याय म्हणजे काय आणि अपराधाचं वर्गीकरण हे आपण समजून घेत आहोत आणि हे समजून घेत असताना आपल्या असणाऱ्या मॅजेस्टिक मेट्रोपॉलिटन कोर्टाची रचना हे आपण समजून घेतलेलं आहे आणि याच बरोबर ती आपल्याला कायद्याची प्रक्रिया जर पाहिली तर कायद्याची जी संकल्पना मांडत असताना कायद्याच्या तरतुदी पाहत असताना आपल्याला आयपीसी मध्ये केलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी पाहत असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यामध्ये हे दिसतात की सरकार विरुद्धी होत असणारे अपराध. ज्यावेळेस आपण न्यायासाठी बाजू मांडत असतोय तर आता आपल्याला आपली जी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही यालाच म्हटलं जातं की लोकशाहीतलं प्रशासन हे जनतेप्रती उत्तरदायित्व असतं. या जनतेप्रती उत्तरदायित्व असणाऱ्या लोकशाहीमध्ये या प्रशासनामध्ये काही घटकांकडनं सरकार विरुद्ध जे अपराध घडले जातात या अपराधाची संकल्पना आपण समजून घेत आहोत की जेणेकरून आपण कार्यकर्ता म्हणून समजून घेत असताना आपल्याला त्या संबंधाने न्यायाची प्रक्रिया लढवत असताना किंवा न्यायासाठी आपल्याला बाजू मांडत असताना ती समजून घेता येईल. आणि म्हणूनच सरकार विरुद्ध अपराधाच्या बाबतीत आपल्याला आयपीसी कलम 121 ते 153 या कलमांमध्ये यामध्ये सरकार विरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याबाबतच्या व्यक्तींना काय शिक्षा होऊ शकते या संबंधाच्या तरतुदी आपल्याला केलेल्या आहेत आणि त्या तरतुदीवरून कुठलं न्यायालय कुठला खटला चालू शकतं याबाबत ही आपल्याला स्पष्टपणे त्याच्यातल्या तरतुदी केलेल्या आहेत. त्या बाबतीत स्पष्टपणे त्याच्यात तरतूद केलेली आहे की सरकार विरुद्ध युद्ध करणे म्हणजे त्यासाठी शस्त्र जमवणे किंवा एखाद्या गुन्ह्यासाठी त्या गुन्ह्यासाठी मरणाची शिक्षा किंवा कैदेची तरतूद असेल तर असे गुन्हे हे सेशन न्यायालयासमोर चालवले जातात. सदर गुन्ह्याप्रमाणे सर्वसाधारण जामीनपत्र गुन्हे नसतात अशा गुन्ह्यातील आरोपी जामीन मिळत नाही आणि त्या गुन्ह्यांना अजामीनपात्र म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्याला नॉन बेलेबल ऑफेन्स असे म्हणतो. असे नॉन बेलेबल ऑफेन्स जे गुन्हे आहेत हे सत्र न्यायालय किंवा सेशन कोर्टामध्ये चालवले जातात आणि या संबंधाने त्या संबंधाने अन्य कोणत्याही संगणमताच्या गुन्ह्यासाठी की ज्याच्यामध्ये 6 महिन्यापर्यंत कैद किंवा दंड ही शिक्षा फरमावली जाऊ शकते अशा गुन्ह्याची सुनावणी ही प्रथम वर्ग न्यायालयाच्या समोर न्यायाधीशासमोर चालली जाते तर न्यायाधीशासमोर केली जाते. त्या खटल्यामध्ये 7 वर्षापर्यंत कैद व दंडाची शिक्षा होऊ शकते असे खटले हे सेशन न्यायालयात चालवले जातात. तर ज्या गुन्ह्यासंबंधी खटले हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून चालवले जातात याला इंग्रजीमध्ये
फर्स्ट क्लास मॅजेस्टिक असे म्हटले जाते. सरकार विरोधीच्या अपराधामध्ये केंद्र व राज्य सरकारशी युद्ध पुकारणे किंवा चालवणे, तसा इरादा ठेवणे किंवा तसेच सरकारी नुकसान करणे अशा अपराधाला आश्रय देण्यासाठी, त्यासाठी इत्यादी गोष्टीचा अंतर्भाव होतो व प्रत्येक गुन्ह्याच्या संदर्भात आपल्याला तीव्रता समजून घेऊन त्याला फैसला केला जातो किंवा न्यायालय त्याला तशी शिक्षा निश्चित केली जाते. आणि म्हणून असे सगळे गुन्हे हे सरकार विरुद्ध गुन्हे गणले जातात आणि या गुन्ह्याच्या संबंधातली न्यायालयीन प्रक्रिया ठरलेली आहे. आता हे गुन्हे ज्यावेळेस घडले जातात, ते गुन्हे घडत असताना खोटी साक्ष देणे किंवा अन्यायाविरुद्ध अपराध करणे या संबंधीच्या पण काही तरतुदी आपल्याला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. किंवा एखादा शिक्षा जेव्हा सुनावली जाते तेव्हा ती शिक्षा कुठल्या आधारावरती सुनावली जाते, तर ते आपल्याला कल्पना आहे की त्या संबंधाचे पुरावे असले पाहिजेत, साक्षी असल्या पाहिजेत आणि अशा साक्षी पुराव्यावरनं एखाद्याला जन्मठेपेची शिक्षा होईल, मृत्यूदंडाची शिक्षा होईल किंवा कैदेची शिक्षा होईल. पण अशा कैदेच्या शिक्षेच्या संदर्भात जर एखाद्याने खोटी साक्ष दिली आणि त्याला शिक्षा घडवली, तर अशा खोटी साक्ष देणाऱ्याच्या संबंधाने देखील आपल्याला आयपीसी मध्ये तरतुदी केलेल्या आहेत. आणि या तरतुदी म्हणजेच काय की या संबंधीच्या तरतुदी भारतीय दंड संहितेच्या, म्हणजे त्याला आपण इंडियन पिनल कोड म्हणतो, याच्या कलमाच्या 211 ते 213 या कलमामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या गुन्ह्यांना 3 वर्षे ते 7 वर्षाची कैद होऊ शकते. खोटी साक्ष देणे या गुन्ह्यासाठी सांगतोय मी, अशाला गुन्हे होऊ शकते. तसेच त्यांना दंड देखील होऊ शकतो. अशा प्रकारचे खटले सर्वसाधारणपणे प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी यांच्या कोर्टात तसेच सेमी कोर्टातही चालवले जातात किंवा सेशन कोर्टात देखील चालवले जातात. सर्वसाधारण 7 वर्षाच्या वरील शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह्याच्या संबंधीचे खटले सेशन कोर्ट चालवते, तर त्याहून कमी शिक्षा होऊ शकणाऱ्या खटल्यांच्या बाबतीत प्रथम वर्ग दंडाधिकारी म्हणजे त्याला फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट असे आपण म्हणतो, हा त्या संबंधीचा न्याय निवाडा करू शकतो. एक लक्षात घ्या, सरकार विरुद्ध अपराध जे चालतात हे अपराध सेशन कोर्टामध्ये चालतात आणि जर त्याच्या शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी असतील तर हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीकडे चालतात आणि 7 वर्षाच्या पुढच्या शिक्षा ज्या असतात हे सेशन कोर्टाच्या न्यायदंडाधिकाऱ्याकडे चालवले जातात. आता याच्या संबंधाने गुन्ह्याची आणखी वर्गवारी करत असताना आयपीसी मध्ये पुढे अशी वर्गवारी केलेली आपल्याला दिसून येते, तर ती म्हणजे आपले फौज असू द्या किंवा सैनिकी असू द्या किंवा आरमार, हवाई दल या संबंधीचे काही गुन्हे घडले तर त्या संबंधाच्या गुन्ह्यांची शिक्षा ही आपल्याला आपल्या आयपीसी मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. ती म्हणजे काय, तर फौज किंवा आरमार, हवाई दल या संबंधाने गुन्हे व त्या होऊ शकणाऱ्या शिक्षेच्या तरतुदी ह्या भारतीय दंड संहितेच्या कलम 131 ते 136 या पर्यंतच्या कलमामध्ये केलेल्या आहेत. आणि त्यात सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये बंड करण्यास सहाय्य करणे किंवा बंड होईल असे वर्तन करणे किंवा वरिष्ठांच्या अंगावर जाणे, नोकरी सोडून जाण्यास मदत करणे, बाहेरच्या व्यक्तीला जहाजावरती लपण्यास मदत करणे, लोकांना फसवण्यासाठी गणवेशाचा वापर करणे इत्यादी गुन्ह्यांसाठी 10 वर्षापासून कैद ते 6 महिन्यापर्यंतच्या कैदी किंवा दंड इत्यादी या शिक्षा त्याच्यामध्ये शिक्षाच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि फरमावण्यात आलेल्या आहेत. या फैसला देखील वरील प्रमाणे आपल्याला माहिती आहे की 7 वर्षाच्या पुढच्या असतील तर त्या सेशन कोर्टात चालतात आणि 7 वर्षाच्या आतल्या असतील तर ह्या प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्याकडेच्या कोर्टामध्ये या गुन्ह्यांची शिक्षा चालते किंवा असे गुन्हे त्या ठिकाणी चालवले जातात. त्या ठिकाणी न्यायाच्या संबंधाने प्रक्रिया राबवली जाते किंवा तशी ट्रायल केली जाते. आता याच बरोबर आपल्याला लक्षात आलं की सरकार विरुद्ध अपराध, त्याचबरोबर आपण खोटी साक्ष देणे आणि आपले सैन्य दल किंवा जी संरक्षण यंत्रणा आहेत, हवाई दल असू द्या किंवा पोलीस बल असू द्या, या यंत्रणेच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांच्या शिक्षेची तरतूद आपण पाहिलेली आहे. याचबरोबर आता आपण कुठले गुन्हे आपल्या समाजामध्ये घडताना आपल्याला दिसतात तर ते म्हणजे काय, लोकांचे स्वास्थ्य बिघडवणारे अपराध. हे अपराध नेमके कुठले आहेत हेही आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर या अपराधाच्या संबंधात आपल्याला कल्पना आहे की या संबंधीमध्ये अपराध व त्याच्या संबंधीच्या शिक्षा याबाबतच्या भारतीय दंड संहितेतील
कायद्याच्या इंडियन पिनल कोड या कलमामधील 143 ते 160 हे जी कलम आपल्याला आहेत ना, या कलमांमध्ये सर्वसाधारणपणे हे कलमांमध्ये या शिक्षांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की सर्वसामान्य माणसाला माहीत असणारे कलम जर आपण पाहिलं आताच्या सगळ्याच्या काळामध्ये 144 कलम आपल्याला सगळ्यालाच माहीत झालेले आहे. काय 144 कलम आतापर्यंत आपण सगळीकडेच माहिती आहे आपल्याला 144 कलम काय आहे. कशाला म्हणतो आपण 144 कलम? संचारबंदी का? यस. जमाव जमवणे किंवा समाज म्हणून एकत्रित येणे याला घातलेला प्रतिबंध हे आपण पाहत आहोत. हे कलम आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. म्हणजेच या लोकांविरुद्धच्या अपराधाच्या संबंधाची जर आपण संकल्पना समजून घेतली का ती जर अपराध समजून घेतले तर ह्या कलमाचे अपराध कुठे लिहिलेले आपल्याला आयपीसी मध्ये इंडियन पिनल कोड मध्ये 143 ते 160 या कलमामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. त्यामध्ये सगळ्यांना माहीत असणारं जर कलम पाहिलं तर ते म्हणजे 144. यामध्ये प्रामुख्याने गुन्ह्यांचा समावेश होतो ते म्हणजे घातक शस्त्र घेऊन गर्दी जमवणे किंवा गर्दी करू नये असा आदेश असताना देखील गर्दी करणे, बेकायदेशीर कृत्यासाठी नोकरीवर ठेवणे, जमावबंदीचा आदेश मोडणे, 2 गटामधील वितुष्ट वाढवणे, पूजास्थानाची वर्गावर्गात भेदाभेद करणे किंवा भारताच्या एकत्मतेला धोका निर्माण होईल अशी विधानं करणे याबाबतच्या संबंधाच्या ह्या सगळ्या लोक अपराधामध्ये येतात. त्याचबरोबर ती गर्दीचा प्रतिबंध आदेश असताना देखील गर्दी करणे, मारामारी करणे लोकांमध्ये, गर्दीमध्ये शस्त्र बाळगणे इत्यादी या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या कैदेच्या किंवा अधिक दंडाच्या शिक्षा सांगितलेले हे सगळे खटले आहेत. आणि हे सगळे खटले हे न्याय दंडाधिकाऱ्यासमोर अथवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यासमोर चालवले जातात. आपल्याला कल्पना आहे की पोलिसांकडनं नेहमीच 143 ते 160 या कलमांचा जवळ आपण वापर केला जातो तर या सगळ्यात जास्त वापर आपल्याला नेहमी करताना 144 या कलमाचा आपल्याला नेहमी वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. याचबरोबर ती आपल्याला या संबंधाने केलेल्या कायदेशीर तरतुदीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या सगळ्या खटले कुठे चालतात तर हे सगळे खटले चालतात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याकडे न्यायाच्या दृष्टिकोनातून. आता आपण याच्या पुढची जर प्रक्रिया पाहिली तर शासकीय कर्मचाऱ्याच्या निमित्तानं किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेले अपराध व त्या संबंधीचे नेमके कुठले अपराध आहेत हेही आपल्याला एकदा समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की लोकांना जॉईंट व्हायला काहीतरी अडचण आहे. कंटिन्यू लोक जॉईन होण्याचा प्रयत्न करताय पण त्याच्या पुढची लोक जॉईंटच होत नाही. काही अडचण आहे कळत नाही मला. ठीक आहे, आपण पुढे त्या ठिकाणी पाहूयात की शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेले अपराध व त्या संबंधाच्या नेमक्या तरतुदी काय. तर या तरतुदीच्या आपण शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेले अपराध कुठले आहेत तर या संबंधीच्या आपल्याला भारतीय इंडियन पिनल कोड त्याला आयपीसी आपण म्हणतो. या आयपीसी मध्ये 161 ते 171 या कलमांमध्ये केलेल्या तरतुदी ज्या आहेत शासकीय अपराधाच्या संदर्भातल्या तर याच्यामध्ये देणगी घेणे किंवा शासकीय अधिकाऱ्याने केलेले अपराध आहेत ते म्हणजे लाच मागणे ज्याला म्हणतो किंवा बोगस दस्तावेज तयार करणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, गणवेशाचा गैरवापर करणे इत्यादी संबंधीच्या सरकारी अधिकाऱ्यांनी केलेले अपराध आहेत. या अपराधाच्या बाबतीत 1 ते 3 वर्षाच्या कैदेची शिक्षा या कलमांमध्ये दिलेली आहे. आणि हे सगळे खटले कुठे चालतात तर हे सगळे खटले हे प्रथम न्याय वर्ग दंडाधिकारी यांच्या न्यायालयाच्या समोर हे सगळे चालत आहेत. आता आपण जर पुढची वर्गवारी पाहिली, पुढचा अपराध जर पाहिला आपण तर आपल्याला माहित आहे की सरकारी नोकराच्या अधिकाराचा अवमान करणे या संबंधाने नेहमीच आपल्याला सुपरिचित झालेलं कलम आहे की सरकारी कामात अडथळा आणला तर कुठल्या कलमांतर्गत शिक्षा होईल, कुठल्या कलमाने किती शिक्षा होईल ही सरकारी कार्यालयामध्ये जसे काय धमकीवरचा बोर्ड लावलेले आपल्याला दिसतात. पण या संबंधाने नेमकं इंडियन पिनल कोड मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा आपल्याला आयपीसी मध्ये काय म्हटलेलं आहे, याच्या कुठल्या तरतुदी केलेल्या आयपीसी मध्ये तर आपल्याला या सरकारी नोकराच्या अधिकाराचा अपमान करणे यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं कलम 172 ते 190 मध्ये
करण्यात आलेल्या तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये यामध्ये समज बजावण्यास विरोध करणे किंवा नोटीस चिटकवण्याचा प्रतिबंध करणे, हुकमाचे उल्लंघन करणे, कागदपत्र हरवणे, सादर करणे किंवा खोटी बातमी देणे, शपथ न घेणे किंवा प्रश्नाची उत्तरं न देणे, सही करण्यास नकार देणे किंवा विक्री करण्यास हरकत घेणे, सरकारी कर्मचाऱ्यास धमकावणे इत्यादी गुन्ह्यांना शिक्षा सांगण्यात आलेल्या आहेत. आणि या शिक्षा 1 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंतच्या दंडासहित होऊ शकतात. या सर्व गुन्ह्यांमध्ये सगळे खटले हे प्रामुख्याने न्यायदंडाधिकाऱ्यासमोर चालवले जातात. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोरच या सगळ्या चालवले जातात. मित्रांनो, हे सगळं तुम्हाला मी सांगण्याचं कारण असं आहे की आपण मानवी हक्काची संकल्पना समजून घेत असताना किंवा मानवी हक्कांची जी कल्पना आहे हे समजून घेत असताना आपल्याला नेमके गुन्हे कुठे घडतात आणि कशा पद्धतीने गुन्हे घडतात आणि गुन्ह्याची वर्गवारी कशी करतो आणि आपल्याला न्यायाची प्रक्रिया राबवत असताना किंवा न्याय मिळवत असताना त्याचा संघर्ष कसा करावा लागतो या संबंधीच्या सर्व बाजू आपल्यापर्यंत असाव्यात, आपल्याला माहिती असाव्यात. या दृष्टिकोनातून कायद्याचा अभ्यास करणं आणि कायद्यानं जागृत झालेला समाज खऱ्या अर्थानं मला वाटतं की आपापली जबाबदारी समजून घेईल, आपले कर्तव्य समजून घेईल आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला अभिप्रेत असणारा समाज घडून आपल्याला खऱ्या अर्थानं समाज हिताच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय प्रस्थापित होईल. आणि म्हणूनच अपराधाची संख्या घटून मग आपल्याला खऱ्या अर्थानं मानव म्हणून जगत असताना कुणाच्याही मूलभूत हक्कांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून घेता येईल. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न माझा या माध्यमातून होत आहे. याच्यामध्ये आतापर्यंतच्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जर कुठं असा प्रश्न पडला असेल, कारण कायद्याचं शिक्षण हे नेहमीच रटाळवाण आहे आणि हे घेत असताना नेहमीच आळस येतो. काय सर नुसते एकटेच बडबड करत राहतात, आम्हाला ते नेमकं काहीच कळत नाही आणि काय चाललंय हे त्यांनाच माहिती, आम्हाला काय याच्यामध्ये लक्षातच येत नाही कारण आम्ही नवीन आहोत त्याच्यामध्ये, आम्हाला कायद्याची प्रक्रिया समजून घ्यायला थोडा वेळ जाईल. पण कदाचित ती समजून घेणं, वारंवार ते आपल्या डोक्यावरती पडणं किंवा आपल्या कानावरती येणं, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं कायदा नेमका काय सांगतोय आणि मूलभूत मानवी हक्क नेमके काय आहेत आणि कुठला गुन्हा घडल्यानंतर कशा पद्धतीने शिक्षा होऊ शकते आणि त्याची बचावाची प्रक्रिया काय आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हाच मला असं वाटतं की लोकशाहीतला खऱ्या अर्थानं जागृत झालेला नागरिक कायद्याच्या दृष्टिकोनातून तो नेहमी सामाजिक न्यायाची योग्य भूमिका बजावू शकेल. आणि म्हणून मी आपल्या समोर या बाबी ठेवण्याचा प्रयत्न माझ्या परीनं करत आहे. कदाचित न्यायाची प्रक्रिया सांगत असताना प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने याची कल्पना सांगेल. कायदा हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून सांगता येऊ शकतो, वेगळ्या वेगळ्या धर्तीने समजून सांगता येऊ शकतो, प्रत्येकाची भूमिका वेगळी वेगळी असू शकते. मात्र आपल्याला समजून घेत असताना, माणूस म्हणून समजून घेत असताना जी भूमिका आपल्या समोर आहे त्या दृष्टिकोनातून समजून सांगायचा प्रयत्न मी या माध्यमातून करत आहे. मला वाटतं की जर याच्या संबंधाने आपले काही प्रश्न असतील तर पुढच्या या प्रयत्नामध्ये आपण आपले तुमचे प्रश्न घेऊया आणि मग आपण आपला हा सेक्शन आज आपण इथंच थांबूया. एस धनंजय सर, आपले काय प्रश्न आहेत का या संबंधाने? सर, आजचं लेक्चर चांगलं झालं, त्याबद्दल तुमचं खास धन्यवाद. आणि जे टायटल आहे अन्याय समजून घेताना, अन्याय समजून घेणे हे महत्वाचं आहे आणि ते समजत नाही बऱ्याच वेळेला. लोकांमध्ये जागृती नाहीये आपल्या सर्व समाजामध्ये, सुशिक्षितांमध्ये काही प्रमाणात आहे लोकांमध्ये, पण हे समजल्याशिवाय आपल्याला न्यायाची बाजू मांडता येणार नाही. हे टायटल फारच छान दिलेलं आहे. म्हणजे समज महत्वाची. मग त्यासाठी आता तुम्ही बऱ्यापैकी कायद्याचा विषय, कलमाविषयी बरेचसे सांगितले आणि हे तुम्ही बोलता बोलता हा थोडासा नाही म्हटलं तर रटाळ विषय असतो आणि मोठ्या तुम्ही तुमची एक्सप्रेस बी चालू असते, तुमची तळमळ येते पाठीमागची. आणि पण हे जे आमच्यासारख्यांना आकलन होणं, सगळं हे होणं, त्या दृष्टीनं कृती होणं जरा थोडंसं अवघड विषय असतो हा. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं हळूहळू ह्या गोष्टीचं कायदे, आकलन, ह्या गोष्टी समज आणि मग पुढची पावलं या निमित्तानं उचलली जाणार आहे. आणि त्याशिवाय ते मानवी हक्क लोकांना बी जागृती होणार नाही, प्रबोधन झालं नाही आणि समाज जागृत झाला पाहिजे लोकशाहीसाठी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून
काय लोकशाहीतले हक्क, कायदे, कर्तव्य हे सगळे माहीत पाहिजे. आणि हे थोडंसं नाही म्हटलं तर कायदे किचकट विषय असतो, तरी सुद्धा तुम्ही सोप्या भाषेत ते सांगता. फक्त जरा एक विनंती अशी की स्पीड होतोय त्यामुळे गाडी फार फास्ट जाते आणि ती बऱ्याच गोष्टी आमच्या ह्याच्यातून येतात, पण तरी सुद्धा तुमची तळमळ आहे आणि त्या दृष्टीने आम्हालाही आवड वाटते ड्रायव्हर आला तरी. म्हणून जागृती होण्याच्या दृष्टीनं तुमचं लोकशाहीच्या संदर्भात, मानवी हक्काच्या सुद्धा योगदान फार महत्वाचं. आमच्या दृष्टीने सजग लोक या निमित्तानं तुमच्या या प्रशिक्षणातून तयार होतील आणि खरा जागरूक नागरिक या संदर्भात तयार होईल. आणि अन्याय वाचा फोडण्यासाठी या निमित्तानं फार प्रशिक्षण गरजेचं आहे आणि त्याबद्दल खास तुमचे धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर धनंजय सर, धन्यवाद. आपण खूप प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि मला वाटतं की हीच खऱ्या अर्थानं आपल्याला या प्रशिक्षणाचं फलित ठरेल. कदाचित हे कायद्याचं शिक्षण देत असताना मी एक जी संकल्पना मांडलेली असती की ज्या विषयाच्या दृष्टिकोनातून मांडणी करत असतो, तो विषय एकदा घेऊन ज्यावेळेस मांडणी करतो त्यावेळेस कदाचित मला त्याच्यामध्ये मी माझी भूमिका कंटिन्यू मांडत जातो, तुम्हाला ती समजून घेत असताना किंवा माझ्या विषयाच्या दृष्टिकोनातून समजून घेत असताना कदाचित ती रटाळपणी नक्कीच होत आहे. मात्र पुढे ज्यावेळेस मी या भूमिका मांडत आहे की हे कायदे हे एकमेकावरती, एकमेकाच्या घटकांवरती अवलंबून आहेत, एकमेकाच्या च्यामध्ये अवलंबून असल्यामुळं एक विषय, एक कलम सांगितलं की ते दुसऱ्या कलमामध्ये जावं लागतंय, त्याशिवाय ते जुळून होत नाही. आणि म्हणून मग मला तुम्हाला कदाचित ते फास्ट घेतो किंवा तिथपर्यंत लगेच इमिजिएटली जातोय. कदाचित त्या दृष्टिकोनातून ती याच्यात सुधारणा मी नक्कीच्या पुढे करेल आणि अतिशय सोप्या भाषेत आणखी कशा पद्धतीने कायदा समजून सांगता येईल आणि आपल्याला तो समजून घेता येईल या दृष्टिकोनातून नक्कीच मी प्रयत्न नक्की 100% पुढे सगळं करेल. राणी मॅडम, आपल्याला काय प्रश्न वाटतात की या निमित्तानं आपल्याला काय प्रश्न विचारावासा वाटतो किंवा काय योग्य कल्पना आपली काही विचार या ठिकाणी व्यक्त करावे वाटतात, आपण बोला या संबंधाने. सर, आज तर तुम्ही पहिल्यांदाच मी ऐकलं, पण सर तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती दिली आणि ह्याच्या पुढे तुमच्याकडनं खूप काही शिकायचंय आम्हाला. बघूया आता पुढं काय असेल तर बोलन, पण खूप चांगलं वाटलं सर. धन्यवाद. धन्यवाद राणी मॅडम. जेबा मॅडम, आपल्याला काय भूमिका मांडायची? शरीफ मॅडम, जेबा शरीफ, आपल्याला काय भूमिका मांडायची? मॅडम तुम्ही माईक चालू करून बोला. हॅलो, हा सर, आवाज येतोय? हा, आवाज येतोय, बोला बोला. हा, तुम्ही जे नाही का आता जे सांगितलं ना, खूप छान सांगितलं, धन्यवाद तुमचे. पण ना खूप घाई करता तर थोडं नाही का आजचा पहिलाच दिवस ना, ते समजण्यात जरा थोडस माझं पण हे होते, पण काय नाही, तुमच्याकडून आणखीन शिकायला भेटल. मॅडम आज पहिल्यांदाच ऐकलं ना तुमचं असं बोलणं. कायद्याचा जो अभ्यास आहे, या कायद्याच्या अभ्यासामध्ये रटाळवाणापणा नक्की येतो आणि घाई करण्याचा मुद्दा येत नाही. तर तुम्हाला प्रत्येक कलम हा एक एक दृष्टिकोनातून तो समजून सांगणं समजले पाहिजे, बरोबर आहे. कारण आपल्याकडे जो वेळ आहे हा वेळ केवळ 45 मिनिटाचा आहे आणि कायदा एवढा सगळा कायदा तेवढ्या वेळेत प्रत्येक गोष्ट समजून सांगणं शक्य होत नाही. म्हणून जेवढ्या वेळ तुम्हाला तेवढ्या वेळेत तो माझा ठरलेला विषय कंप्लीट होईल या दृष्टिकोनातून ते विषय घेतलेले जातात. पण काही हरकत नाही, आपल्याला आणखी याच्या पद्धतीने एका एका कलमाच्या दृष्टिकोनातून सोप्या पद्धतीने ती भूमिका तुमच्यापर्यंत मांडण्याचा आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला ते समजून सांगण्याचा हेतू ठेवून, भले मग त्याच्यासाठी जास्त कालावधी गेला तरी चालेल, एका विषयावरती एक तरी चालेल, पण आपण त्याची पुढे नक्की सुधारणा करूया. नाही, चालेल, वेळ लागला ना तरी चालेल सर, पण ना समजलं पाहिजे हो, कायदा आहे का तर नाही का, कुठं आपली पण चूक झाली नाही पाहिजे. आपण जर समोर नाही का जर बोलत असेल वगैरे ना, तर आपण पण चुकलं नाही पाहिजे सर, हा मुद्दा आहे मेन. म्हणून कायदा म्हटलं ना तर म्हणून लागू दे वेळ. प्रिया शिंदे. खूप छान तुम्ही सांगितलं सर, पण अजून काही माहिती नाहीये ना.
थोडीशी अजून माहिती होईपर्यंत ज्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं मूलभूत मानवी हक्कांची संकल्पना आणखी तुमच्या लक्षात नाही, आज तुमचा पहिला दिवस आहे म्हणून कदाचित मागं काय झालंय आणि आता नेमकं मधनच जॉईन झाला, त्यामुळे तुम्हाला तो कायदा समजून घ्यायला थोडी अवघड जाते. काय हरकत नाही, तुम्हाला हळूहळू ते लक्षात येईल. भरत सर, आपल्याला काय भूमिका मांडायची? बघते सर. बाबूराव, आपल्याला काय भूमिका मांडायची? मीटिंग डिस्कनेक्ट होती ना आता. हो, तुम्हाला काय भूमिका मांडायची? नाही सर, आता. ओके गाईज, एक मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की आता आपला वेळ खूप कमी राहिलेला आहे आणि तेवढ्याच वेळेपुरतं मर्यादित आहोत. आपण कदाचित पुढच्या रविवारी पुढची संकल्पना, पुढचा विचार घेऊन आपण सगळेजण भेटूयात. पण मुळातच खऱ्या अर्थानं आपण मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये आपण मानव अधिकार कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये पुढे जाणार आहोत, पुढे काम करत आहोत. पण हे काम करत असताना मानवी हक्कांची संकल्पना समजून घेऊन खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिका आपल्याला घेऊन आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करत असताना समाजातल्या विविध घटकांमध्ये अन्यायाच्या घडणाऱ्या ज्या घटका आहेत किंवा अन्यायाच्या बाबतीत घडणारे जे घटक आहेत किंवा जे मुद्दे आहेत, अन्याय नेमका काय आहे हे आपल्याला समजून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या दृष्टिकोनातून मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या माध्यमातून आपण मानवी हक्क जनजागृती कायदा अभियान हे राबवत आहोत. गेली अनेक वर्ष या माध्यमातून आपण कायद्याच्या विविध तरतुदी आपल्या कार्यकर्त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नाच्या पाठीमागची जी आपली भूमिका आहे ही एकच भूमिका आहे की खऱ्या अर्थानं कायद्यानं जागृत झालेला समाज खरोखरच तो हक्कांचा हकदार बनेल आणि तोच कर्तव्यनिष्ठ बनेल. म्हणून ही जी प्रक्रिया आहे हे राबवण्याचा किंवा हे समजून सांगण्याचा प्रयत्न आपल्या समोर आपण करत आहोत. आणि म्हणून आपण मानवाधिकार कार्यकर्ते म्हणून समाजात काम करत असताना तळागाळातल्या आपल्या आसपास घडणाऱ्या घटना, या घटनांच्या संबंधाने एखाद्यावरती जर अन्याय होत असेल तर त्याच्या न्यायासाठी नेमकी आपल्याला आपली भूमिका म्हणून कशी निभवता येईल किंवा कशी पार पाडता येईल आणि याच्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार आपल्याला कसा करता येईल यासाठी आपल्याला हे कायदे हे माहीत असले पाहिजेत, त्याची प्रक्रिया माहीत असली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याची प्रक्रिया माहिती पडते त्यावेळेस आपण न्याय मिळवत असताना ती सोपं जातं, तरच आपण त्याचा संघर्ष करू शकतो, न्यायासाठी संघर्ष करू शकतो. म्हणून न्याय जर मिळवायचा झाला तर अन्याय नेमका काय आहे हे समजून घेतल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून जर आपल्या समाजात आजूबाजूला आपल्या कुठेही जर एखाद्यावरती अन्याय होत असेल आणि त्याला न्यायाच्या दृष्टिकोनातून मदत हवी असेल तर आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या 120 लॉयर 140 लॉयर वेगळ्या वेगळ्या कमिटीच्या माध्यमातून आपलं सामाजिक योगदान देत आहेत. प्रत्येकाला मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन ही संकल्पना आपण राबवून खऱ्या अर्थानं न्यायाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या विधितज्ञ अशा लोकांना मोफत सल्ला मार्गदर्शन देत आहेत. म्हणून जर आपल्या आजूबाजूला कुणावरतीही अन्याय होत असेल तर अशा लोकांना आपल्या संस्थेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्व मंडळी करू शकता. आणि त्या दृष्टिकोनातून न्यायाच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी आपण शासन प्रशासन दरबारी आपला आवाज बुलंद करूयात. आणि जिथं जिथं अन्यायकारक वाटेल तिथं तिथं आपल्याला न्यायाचा आवाज म्हणून आपण सर्वजण पुढे येऊयात. पुढच्या रविवारी आपण नवीन विषय घेऊन, नवीन संकल्पना घेऊन याच अंमली आपण पुन्हा एकदा भेटूयात, पुन्हा एकदा चर्चा करूयात. आणि खऱ्या अर्थानं मानवी हक्क ही संकल्पना नेमकी काय आहे, कशा पद्धतीने समाजात मानवी हक्कासाठी आपल्याला काम करायचं आहे हे समजून घेऊया. आणि त्या दृष्टिकोनातून आपण या संघटनेचे पदाधिकारी, या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून समाजात आपण काय योगदान द्यायचंय, कसं योगदान द्यायचंय याची संकल्पना, याचा ध्येय उद्देश आपण ठरवून आपण सर्वजण समाजहिताच्या दृष्टिकोनातून संघर्षासाठी किंवा न्यायासाठी एक आवाज बनून काम करूयात. आपण सर्वजण या ठिकाणी जॉईन झालात
आपलं सर्वांचा अमूल्य वेळ संघटनेला तुम्ही दिलेला आहात. दर आठवडी दर रविवारी आपण अशाच पद्धतीने वेळ काढून मानवी हक्कांची संकल्पना समजून घेऊन पुन्हा त्याची जनजागृती तळागाळात तुमच्या माध्यमातून तुम्ही कराल हीच अपेक्षा ठेवून आजचं हे मानवी हक्क संरक्षण कायदा जनजागृती अभियान आपण इथंच थांबवत आहोत. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करूयात आणि पुढच्या वेळेस आपल्याला वेगळ्या वेगळ्या संकल्पनेवरती काम करायचं आहे. म्हणून तुम्ही समाजामध्ये जे काम करताय, समाजामधल्या तुमच्या भागातल्या कुठल्या समस्या आहेत आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल ही भूमिका तुम्हाला स्वतःहून प्रत्येकाला मांडायची आहे. ही संकल्पना तुम्ही मांडली तर आपण न्यायासाठी आपण एकत्रित काम करू शकू. म्हणजे आपापल्या भागात असणारे प्रश्न आणि या प्रश्नावरती नेमकं सामाजिक संस्था म्हणून आपली भूमिका काय असेल आणि आपण काय त्या ठिकाणी करू शकतो यासाठीच सगळ्यांची चर्चा आणि मग त्या प्रश्नासाठी सरकार दरबारी आपला पत्रव्यवहार या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूयात. आणि उद्या पुढच्या रविवारी पुन्हा एकदा याच विषयाने भेटूयात. तुर्तास सगळ्यांना नमस्कार. इथंच थांबूया. नमस्कार. थँक्यू सर. नमस्कार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद.